नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री शेतकरी वीज सवलत योजना संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. राज्यातील लाखो कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर शेतकरी मंडळींनो, महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आता राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शेतकरी वीज सवलत योजनेबाबत काही मोठ्या घडामोडी समोर आलेल्या आहेत, त्या आपण बघून घेऊयात. आता सर्वात पहिली अपडेट म्हणजे की महाराष्ट्राच्या 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी वीज बिल सवलतीसाठी तब्बल 20,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. यावरून समजून येतं की ही योजना किती महत्त्वाची आहे शेतकरी मंडळींसाठी. ही रक्कम विशेषतः 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या वीज बिल सवलतीसाठी वापरण्यात येणार आहे. तर शेतकरी मंडळींनो, हा निर्णय जो आहे तो लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळे कारण वाढत्या शेती खर्चामुळे अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता. आता शासनाकडून वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली जात आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जेची क्षमता वाढवण्याचे काम सुरू असून लाखो शेतकऱ्यांना आता दिवसा वीज उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे. आता आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची कामे वेगाने सुरू आहेत आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा जी वीज आहे ती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा जास्त प्रयत्न आहे. सध्या अनेक भागांमध्ये कृषी पंपांना रात्री वीज मिळते, यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. परंतु सौर कृषी वाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिवसा वीज पुरवठा वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे. तर सरकारने अजून एक अपडेट दिलेली आहे, ती म्हणजे की डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील सुमारे 80% शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. या दिशेने विविध जिल्ह्यांमध्ये कामे सुरू आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प, नवीन वीज वाहिन्या आणि कृषी वीज सुविधांचा विस्तार यावर विशेष भर दिला जात आहे. आता शेतकऱ्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत हे सुद्धा चेक केलं पाहिजे. आता कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत? तुमच्या कृषी पंपाची नोंदणी योग्य आहे का ते तुम्ही एकदा तपासा. वीज ग्राहक क्रमांक अपडेट अद्ययावत आहे का याची खात्री करा. महावितरणाकडे कोणती कागदपत्रे प्रलंबित आहेत ती तपासा तुम्ही. आणि सौर कृषी योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का याची माहिती तुम्ही घ्या. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित कृषी वीज प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. यामुळे कृषी पंपांना दिवसा आता नियमित वीज पुरवठा होणार आहे. आणि लाभार्थ्यांनी, शेतकरी मंडळींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय गोष्टी चेक केल्या पाहिजेत हे बघा. मी तुम्हाला सांगितलंच आहे. कृषी पंपांची नोंदणी अद्ययावत आहे का बघा, अपडेट आहे का बघा. वीज ग्राहक क्रमांक योग्य आहे का तुमचा बघा. महावितरणाकडे प्रलंबित कागदपत्रे आहेत का बघा. सौर कृषी योजनेसाठी तुमची पात्रता नक्की आहे का ती एकदा तुम्ही चेक करून घ्या. तर शेतकरी मंडळींनो, शेतकरी वीज सवलत योजना, वीज बिल सवलत आणि दिवसा वीज पुरवठा या 3 गोष्टींवर शासन विशेष लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांना आणखी मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तर ही होती मुख्यमंत्री शेतकरी वीज सवलत योजना 2026 संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना, कृषी योजना आणि ताज्या अपडेटसाठी माझ्या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.